वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मानसशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 8 सकारात्मक मानसशास्त्र हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणात एकूण 8 उपघटक आहेत. आज अभ्यासाला उपघटक घेतलेला आहे 7वा सजगता. यापूर्वीचे 6 उपघटक आणि 7 प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही क्रमाने पाहू शकता. चला तर पाहूया. प्रकरण क्रमांक 8 मधील 7वा उपघटक सजगता म्हणजे जागरूकता, म्हणजे अलर्ट असणं. कृती क्रमांक 7 कल्पना करायची आहे पुढील परिस्थितीमध्ये. 1. तुम्ही वर्गामध्ये बसून शिक्षकांचे बोलणे ऐकत आहात, पण काय शिकवले हे तासाच्या शेवटी तुम्हाला आठवत नाही. असं घडतं नेहमी. 2. कारण आपलं लक्ष नसतं. 2. तुम्ही तुमच्या परिचयाचे किंवा सवयीचे काम करत आहात. जसे घरातून निघालात आणि कॉलेजला पोहोचतात, पण आता तुम्हाला रस्ता किंवा रस्त्यावरील गोष्टी आठवत नाहीत. म्हणजेच परिचयाचं सवयीचं काम करत असताना आपलं आजूबाजूला काही लक्ष नसतं. ते सवयीने काम यांत्रिक पद्धतीने करत राहतो, लक्ष मात्र नसतं. या उदाहरणावरून काय लक्षात येते आपल्या ते पाहू आपण. अशासारखा अनुभव तुम्ही घेतला असेल तर त्याचे तेव्हा तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल. तुमच्या लक्षात आले असेल की त्यावेळी तुमच्या मनात अनेक विचार येत होते, कारण आपलं लक्ष दुसरं होतं. विचार मनामध्ये वेगळे चालू होते, पण कृती वेगळी चालू होती. येणाऱ्या घटनेबद्दल काळजी असेल, दिवस स्वप्न पाहत असेल, दिवस स्वप्न म्हणजे दिवसा स्वप्न पाहणं अशा अर्थाने, किंवा अनेक गोष्टींवर विचार करत असाल. लक्ष केंद्रित नव्हते यामागे कोणतीही कारणे असू देत, म्हणजे लक्ष केंद्रित नव्हतं यामागे अनेक कारणं असू शकतात. तुम्ही भानावर नसताना क्रिया करत होतात, म्हणजे आपलं लक्ष नाही आहे पण ती दैनंदिन सवयीची क्रिया चालू आहे. अशा प्रकारे लक्ष न पुरवता कार्य करणे हे त्रास निर्माण करणारे ठरू शकते. परंतु अशा गोष्टी लक्ष न देता केल्या तर अनेक गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. या उलट वरील उदाहरणातील प्रसंगामध्ये तुम्ही पूर्णपणे जागरूकतेने सजगतेने काम करत आहात अशी कल्पना करा. पण कल्पना करा की तुम्ही जागरूकतेने कॉलेजला गेलेला आहात, इकडे तिकडे लक्ष आहे तुमचं, अलर्ट आहात, सजग आहात. तुम्हाला वाटते का की अशावेळी तुमचे वर्तन, विचार आणि भावना वेगळे असतील? मग पहा बरं, त्यावेळी तुमचं वर्तनही एकच असेल, विचार आणि भावनासुद्धा एकच असू शकतील, पण जर नसतील तर फरक पडू शकतो. आता आपण पाहूया सजगतेचा अर्थ. सजगता ही मानवी वर्तनाच्या सकारात्मक बाजूवर प्रकाश पडणारी महत्त्वपूर्ण बाब आहे. सकारात्मक बाजू माणसाची. सजगता ही मानसिक क्रिया जाणीवेशी निगडीत आहे. जाणीव, मनात जाणीव. ती एक प्रकारची मानसिक जागरूकता आहे, मनाने जागरूक असणं. कोणतेही कार्य अचूकपणे पार पाडण्यासाठी तिचा सहभाग महत्त्वाचा आहे. काम करताना त्यामध्ये लक्ष पण असलं पाहिजे, सहभाग असला पाहिजे. अवधान प्रक्रियेशी संबंधित अशी ती महत्त्वाची गोष्ट आहे. अवधान म्हणजे लक्ष, आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. त्या अवधानाशी संबंधित ही महत्त्वाची बाब आहे सजगता. सजगता ही मानवातील मूलभूत स्वरूपाची अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे व्यक्ती आपल्या कार्यामध्ये पूर्णत्वाने गुंतलेली असते. अशी प्रक्रिया आहे ही आणि मूलभूत आहे. पहा, सजगता कार्यामध्ये मनाने पण पूर्णपणे गुंतलेली असते. आपण कुठे व काय करत आहोत याची जाणीव तिला राहते आणि त्याचवेळी ती जे आजूबाजूला चालले आहे त्याच्या प्रभावाखाली येत नाही. म्हणजे आपण काय करतो याची जाणीव असते आणि आजूबाजूला त्यापेक्षा वेगळं काही चाललेलं असेल तर त्याचा प्रभाव त्या व्यक्तीवर पडत नाही व तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया देत नाही आणि मग बदललेल्या आजूबाजूच्या परिस्थितीला प्रतिक्रिया दिली जात नाही. जर व्यक्ती सजग असेल तर. सजगता आपल्याला आता आणि इथे या पद्धतीने लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. म्हणजे आत्ता आणि इथेच लगेचच्या लगेच जे काही काम करत आहोत, जे काही कृती चाललेली आहे, वर्तन चालले आहे, तिथे लक्ष असणं. भूतकाळाविषयीचे विचार डोक्यात घोळवत बसण्यापेक्षा, चिंतांवर विचार करण्यापेक्षा किंवा भविष्यकालीन इच्छापूर्तीवर स्वप्न पाहण्यापेक्षा वर्तमान काळात असणे आणि करत असलेल्या कार्यामध्ये पूर्णपणे गुंतणे म्हणजे सजगता. हे महत्त्वाचं आहे की भूतकाळाविषयीचे विचार डोक्यात घ्यायचे नाहीत, ते घोळवत बसायचे नाहीत. चिंतांवर चिंता, काळजी याचा विचार करत बसायचा नाही. किंवा भविष्यकालीन इच्छापूर्तीचे स्वप्न, भविष्यात असं करायचं, तसं करायचं, हे होईल, ते होईल, हे काही दिवा स्वप्न पाहायचे नाही.
त्यापेक्षा काय तर वर्तमान काळ, सध्याचा जो काळ आहे त्या काळात असणं आणि जे काम करत आहोत त्या कार्यामध्ये पूर्णपणे गुंतून जाणं म्हणजे सजगता होय. हे महत्त्वाचं आहे सजगता. आपले विचार, भावना, शारीरिक संवेदना आणि आजूबाजूची परिस्थिती याबाबतची जाणीव क्षणोक्षणी ठेवणे म्हणजे सजगता. म्हणजे आपले विचार, भावना आणि शरीराच्या संवेदना, आजूबाजूची परिस्थिती याची जाणीव असलेली पाहिजे क्षणोक्षणाला, म्हणजे सजगता. सजगतेमुळे स्वनियमन व वर्तनाचे नियंत्रण शक्य होते. म्हणजे स्वतःला नियंत्रित करता येतं, वर्तन योग्य ठेवता येतं. त्यामुळे विकास व आनंद यामध्ये सुद्धा वाढ होते. आता पाहूया आपण सजगतेच्या विरुद्ध आहे बेफिकीरपणा. बेफिकीरपणा, निष्काळजीपणा. सजगता याच्या विरुद्ध शब्द किंवा विरुद्ध कृती. बेफिकीरपणा म्हणजे एखाद्या कार्यामध्ये फारसे एकाग्रतेने लक्ष न घालणे व आपल्यासमोर काय घडत आहे किंवा वर्तमान क्षणामध्ये काय चालले आहे याची दखल न घेणे होय. म्हणजे कोणतेही काम वर्तन चाललेलं असेल तिथे लक्षच नसतं, एकाग्रतेने काही काम केलं जात नाही, आपल्यासमोर काय घडतंय आणि वर्तमान काळात काय चाललंय याची काही विचारच नसतो, ते दिवा स्वप्नामध्ये असतात. आपण सर्वजण बेफिकीर अवस्थेशी परिचित आहोत. आता आपण परिचित आहोत त्याचं उदाहरण पाहू. आपण एखादे पुस्तक वाचत असतो किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर बोलत असतो तेव्हा बऱ्याचदा आपले मन आपल्याच विचारात, भावनेत, काळजीत गुंतलेले असते. समजा आपल्याला एखादी काळजी, चिंता, काहीतरी आपल्याला प्रश्न आहे, समस्या आहे, त्याच वेळेला आपला मित्र भेटला, त्याच्याबरोबर बोलतो आपण, परंतु आपलं लक्ष नसतं त्याच्या बोलण्यामध्ये, आपण आपल्याच विचारात, भावनेत, काळजीत गुंतलेले असतो. मग आपल्याला असे लक्षात येते की पुस्तकामधून काय वाचले किंवा दुसऱ्या व्यक्तीशी आपण काय बोललो हे आपल्याला आठवत नाही. आणि वाचन करताना पण जर लक्ष नसेल तर काय वाचले हेच आठवत नाही. बोलताना पण लक्ष नसेल तर काय बोललेलो आहोत आपण किंवा काय ऐकलंय आपण हे सुद्धा लक्षात राहत नाही, कारण तिथे लक्ष केंद्रित झालेलं नसतं. म्हणूनच तुम्हाला माहीत आहे का, बेफिकीरपणा हा आपल्याला आपल्याच अबोध सवयींचा बळी बनवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. आणि हा बेफिकीरपणाने आपण बळी पडतो आणि आपल्या सवयी अशा असतात अबोध, आणि त्यामुळे बळी पडतो आपण त्याला. उदाहरण पाहू. स्वतःला नकळत आपण अनेक वेळा सोशल मीडिया तपासणे, म्हणजे आपण नकळतपणे सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतो बेफिकीरपणे. मोबाईलवर दिवसातून अनेक वेळा गेम खेळणे किंवा भूक लागलेली नसताना नकळतपणे खाणे, अशा कृती बेफिकीरपणे केल्या जातात. अशा प्रकारच्या अनैच्छिक सवयी, म्हणजे इच्छा नसतानाही त्या सवयी लागल्यात, कंटाळा, ताण अशासारख्या अंतर्गत किंवा बाह्य कारणांमधून आपोआप निर्माण होतात. अशा गोष्टी या बेफिकीरपणातून निर्माण होतात. भानावस्था, भानावस्था म्हणजे जागरूक असणं. अशा निरुपयोगी वर्तन पद्धती थांबवू शकते. जर जागरूकता, सजगता, भानावस्था असेल तर अशा अनिष्ट सवयी, वर्तन पद्धती थांबवू शकते. जेव्हा तुम्ही भानावस्थेमध्ये असता तेव्हा केव्हा आणि का एखादे वर्तन करत आहात याची तुम्हाला सतत जाणीव असते. आणि जागरूक असू, भानावस्था असेल तर आपण हे का करतोय याची जाणीव असते. आपल्या कृतींची जाणीव आपल्या सवयींवर नियंत्रण आणण्यासाठी उपयुक्त ठरतात. आणि असं लक्षात आलं की लक्ष केंद्रित करून ठरवलं की ही कृती केल्यामुळे आपल्याला नुकसान होणार आहे, वाईट सवय आहे, तर कदाचित ती सवय सुटू शकते. परिणामी आपली मानसिक खुशाली वाढवण्यासाठी मदतशीर ठरते आणि आपली मानसिकदृष्ट्या सुदृढता वाढते. बेफिकीरपणामुळे जेव्हा धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते अशा वेळी सजगता महत्त्वाची ठरते. आणि बेफिकीरपणा काही गोष्टीमध्ये फार धोकादायक असतो. उदाहरणार्थ गाडी चालवणे. गाडी चालवताना जर लक्ष केंद्रित नसेल तर अपघाताची शक्यता असू शकते. म्हणून अशा धोकादायक परिस्थितीत सजगता फार महत्त्वाची आहे. आता आपण पाहूया सजग ध्यान म्हणजे काय. सजग ध्यान ही सजगतेशी संबंधित महत्त्वाची संकल्पना आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये ध्यान व बैठक स्थिती रूपातील सजगतेचा सराव ही दीर्घकाळ चालत आलेली परंपरा आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये हे ध्यान केलं जातं पहा. सजग ध्यानामुळे जीवनातील सर्व समस्यांना स्वच्छ मनाने अधिक स्पष्टपणा ध्यान करताना आपल्या समस्या स्पष्ट पाहायच्या. ध्यान हा असा एक मार्ग आहे की ज्यामधून सजगता वाढवता येते. सजगता आपल्या मनाशी संवाद करायचा आहे आणि आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. आपली जाणीवावस्था ही स्थिर स्वरूपाच्या परीक्षण न केल्या गेलेल्या विचार व भावना यांनी प्रभावित झालेली असते. हे समजून घेणे ही सजग ध्यान पद्धतीमागची मुख्य कल्पना आहे. आणि सजग ध्यान का करायचं याच्या मागे काय कल्पना आहे मुख्य, तर आपली जाणीवावस्था, भानावस्था जी आहे किंवा जागरूकता जी आहे, स्थिर स्वरूपाचं जे परीक्षण आहे ते न केल्यामुळे
विचार भावना यांनी प्रभावित झालेली असते, हे समजून घ्यायचं. हे ध्यानाच्या मागची कल्पना आहे. सततच्या मानसिक निरर्थक गप्पा आपल्याला मानसिक शक्तींचा क्षय करीत असतात. निरर्थक गप्पा असतात त्या मानसिक शक्ती कमी करतात. त्यामुळे या क्षणी काय घडत आहे याकडे आपले दुर्लक्ष होते आणि विनाकारण दुसऱ्या विचारात लक्ष जातं आणि सध्या काय घडत आहे, या क्षणी काय घडत आहे इकडे दुर्लक्ष होतं. म्हणून जरी आपण वर्तमान काळात असलो तरी आपले मन भूतकाळात जाते, तिला भविष्यकाळाची चिंता करत राहते आणि मन आपलं असतं एक तर मागच्या भूतकाळात जातं किंवा भविष्यकाळात जातं. पण आपल्या मनाला वर्तमान काळात आणणं हे ध्यानाच्या सहाय्याने शक्य आहे आणि ते महत्त्वाचं आहे. वर्तमान काळात असणं म्हणजे सजग असणं. विचार, कल्पना, भावना आणि संवेदना या अखंडित प्रवाहामध्ये गुंतून न पडता अधिक मोकळे किंवा जागरूक हे भानावस्था ध्यानामध्ये अपेक्षित असते. म्हणजेच मागच्या प्रवाहामध्ये कुठेही गुंतून न पडता कल्पना, भावना, संवेदना मोकळेपणाने जागरूकतेने निर्माण करणं हे भानावस्था ध्यानामध्ये अपेक्षित आहे. याच्या सरावामुळे मन कसलीही प्रतिक्रिया न देण्याच्या अवस्थेत पोहोचते आणि त्यामुळे शांत व निरामय मनाच्या स्थितीसाठी पायाभरणी यातून होते की या ध्यानाच्या अवस्थेतून मग शांत निरामय निरोगी जीवन किंवा तसं स्थिती निर्माण होते. यामध्ये व्यक्ती संपूर्ण जाणीवेच्या अवस्थेबाबत व्यक्ती जागरूक होते आणि व्यक्ती मग संपूर्ण जाणीवेच्या बाबत जागरूकता बाळगते. या प्रकारच्या ध्यानासाठी डोळे मिटून शांतपणे आरामस्थितीमध्ये बसा. मग ध्यान कसं करायचं हे तर डोळे मिटायचे, शांतपणे आरामस्थितीमध्ये बसायचं. नंतर श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, आपल्या श्वासावर, श्वास आणि उच्छ्वासावर. जर मनातील विचार अवधान खेचू लागले तर त्याबाबत चांगला वाईट शेरा न मांडता केवळ त्याचे अस्तित्व लक्षात घ्या. त्यावेळेला विचार आपले मन इकडे तिकडे भरकटतं, ते चांगलं वाईट न म्हणता फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. विचार येत आहेत त्यामध्ये गुंतून पडू नका. जे काही मागचे पुढचे भूतकाळ भविष्यकाळाचे विचार येते त्यात गुंतायचं नाही किंवा त्याबरोबर वाहवत जाऊ नका. त्यांना थांबवण्यासाठी संघर्ष करू नका. उलट पुन्हा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि पुन्हा फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची क्रिया करायची. अशा प्रकारच्या ध्यानामुळे चिंता, ताण, वैफल्य कमी होण्यासाठी व जीवन अधिक सुखी समाधानी बनवण्यासाठी मदत होते आणि मग अशा सजग ध्यानाने चिंता, ताण, त्रास, काळजी कमी होतो, जीवन सुखी होतं. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.